मध्ये आपण बघणार आहोत की बांधणी पॅटर्नच्या साड्या ते 500च्या आतमध्ये आणि साईज मध्ये चांगले साडी आहे। ते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका। नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटच असाल। तुमच्यासाठी घेऊन आले मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल। तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ। लेट्स गेट स्टार्टेड। साडी ही छान अशी रेड आणि ग्रीन कलरचे कॉम्बिनेशन नुसार बांधणी साडी आहे, छान आहे आणि खूप सुंदर साडी आहे। तुम्ही डेली वेअर मध्ये वगैरे वेअर करू शकता आणि असे कुठे छोट्या मोठ्या प्रोग्राम मध्ये साडी वेअर करू शकता। छान आहे आणि पूर्ण साडी प्रिंट आहे आणि छान आहे। हा साडीचा कपडा आहे, क्रेप कापड मध्ये आहे आणि शाईन मारत आहे साडीला आणि छान आहे। आणि याच्यामध्ये हातीची डिझाइन, कलशची डिझाइन, मडक्याची डिझाइन वगैरे दिला आहे, छान असं पूर्ण। आणि चेस्ट मध्ये छान अशी प्रिंट दिली आहे, खूप सुंदर। आणि याला अशी लेस दिली आहे, बॉर्डर आहे, छोटीशी बॉर्डर दिली आहे, पूर्ण साडी भरीव आहे आणि रेड आणि ग्रीन कलरचे कॉम्बिनेशन दिलं आहे आणि छान आहे, खूप सुंदर कलर आहे। अंडर आहे, हा पदर दिला आहे हाती आणि छोटे छोटे मडके दिले आहे, मडक्याची डिझाइन दिली आहे, छान। आणि खूप पदर असा भरीव आहे, तुम्ही वन साइड वगैरे पदर ठेवाल तर छान दिसेल आणखी। आणि याला ब्लाउज पीस दिला आहे ग्रीन कलरचा आणि याला असे छोटे छोटे बुट्टे दिले आहे। बांधणी पॅटर्नची साडी आहे आणि असे छोटे बुट्टे दिले आणि लेस दिले बॉर्डर। आणि तुम्ही हे ब्लाउज नक्की शिवू शकता, या साडीवर ग्रीन कलरचं वगैरे जाते हे ब्लाउज। तुमच्याकडे ग्रीन कलरचा ब्लाउज असेल तर तुम्ही हे साडी वेअर करू शकता, नाहीतर मग ग्रीन कलरचा ब्लाउज नक्की शिवू शकता आणि घातल्यावर वेअर केल्यावर आणखी छान दिसते आणि खुलून दिसते। आणि रेड कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदरच आहे आणि या साडीमध्ये खूप सारे कलर अवेलेबल पण आहे, तुम्ही नक्कीच परचेस करू शकता। या साडीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा। मूविंग ऑन, नेक्स्ट साडी पोपटी कलर, लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीनचं कॉम्बिनेशन नुसार छान बांधणी पॅटर्नची साडी आहे आणि कपडा असा छान मिरर लेस दिले आहे, प्लास्टिकचे मिरर आहे, त्या प्लास्टिकच्या मिरर अशी लेस दिली आहे। पूर्ण बांधणी पॅटर्नची साडी आहे आणि घातल्यावर खूप सुंदर दिसते साडी, अतिशय सुंदर अशी साडी आहे, तुम्ही नक्कीच वेअर करू शकता। आणि हे बॉर्डर मोठी आहे आणि जो आपण पदरवर जे बॉर्डर घेते ती पण मोठी आहे आणि नेऱ्यावरील खालच्या पोर्शनला जी बॉर्डर आहे ती पण मोठी आहे, म्हणजे सेम बॉर्डर वाले आहे। आणि हे पदर आहे, हा पदर असा राऊंड मध्ये आहे ना, पूर्ण भरीव पदर आहे, तुम्ही नक्कीच घेऊ शकता। आणि अतिशय सुंदर अशी साडी आहे, पूर्ण मिरर दिला आहे, मिरर वर्क दिला आहे आणि साडी पूर्ण बांधणी पॅटर्न मध्ये असे छोटे छोटे बुट्टे दिले आहे व्हाईट वाल्या कॉम्बिनेशन मध्ये आणि छान। आणि हा ब्लाउज पीस दिला आहे ग्रीन कलरचा, डार्क ग्रीन कलर आणि त्याला व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशन नुसार छोटे छोटे बुट्टे दिले आहे, नक्कीच तुम्ही घेऊ शकता ही साडी। आणि प्लेन आहे, पूर्ण प्लेन आहे आणि छोटीशी मिरर लेस आहे, तुम्ही ब्लाउजला मिरर लेस लावू शकता आपला ब्लाउज स्लीवला आणि छान आहे। आणि याच्यामध्ये पण खूप सारे कलर अवेलेबल आहे, तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता अशी साडी। तुमच्याकडे तुमच्या साडी कलेक्शन मध्ये बांधणी पॅटर्नची साडी नसेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता साडी। आणि कपडा सुंदर आहे, सिल्क आहे आणि साडी छान आहे, तुम्ही सिंगल हँड तुम्ही नक्कीच वेअर करू शकता कोणाची न मदत घेता। आणि 5 मिनिटात 2 मिनिटात साडी वेअर करणारी अशी साडी आहे। आणि तुम्ही जाड असेल स्त्री आणि तुमच्याकडे तुम्हाला हलकी फुलकी साडी असेल तर नक्कीच नसेल तर तुम्ही नक्कीच ही साडी घेऊ शकता। आणि तुम्हाला ही साडी परचेस करायची असेल तर मी तुम्हाला लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा। मूविंग ऑन, थर्ड साडी त्याच पॅटर्न मध्ये आहे, पण याच्यामध्ये थोडंसं कलर कॉम्बिनेशन वगैरे सेम पॅटर्न आहे आणि सेम कपडा आहे, तर थोडंसं कलर कॉम्बिनेशन वेगळा आहे आणि छान आहे। हा थोडा व्हाईट क्रीमिश कलर मधली साडी आहे आणि याचा कलर कॉम्बिनेशन दिला आहे मरून कलरचा आणि याच्यामध्ये ग्रीन कलरचे केरीचे डिझाइन दिली आहे छान। आणि ग्रे कत्ता कलरचं असे
मरून कलरचे बुट्टे दिले आहेत छोटे छोटे आणि खूप सुंदर अशी साडी आहे आणि सिल्क आहे, प्युअर सिल्क आहे साडी आणि याच्यात छोटेसे मिरर वर्क दिले आहे, पूर्ण लेस दिली आहे, भरीव आहे आणि समोर खालची आणि मग वरची लेस बॉर्डर हे सेम दिली आहे, सेम रुंदीची आहे आणि ब्लाउज पीस दिलाय सेम मरून कलरचा आणि त्याच्यावरच व्हाईट कलरची बुट्टे दिली आहे आणि इथे पण पदर असा भरीव दिलाय, पण तुम्हाला दाखवते पदर असा भरीव दिला आहे आणि असा राऊंड मध्ये दिला सेम जसं पोपटी कलर साडी आहे तशीच ही पण क्रीमिश कलर आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन नुसार ही साडी आहे। अतिशय सुंदर अशी साडी आहे, तुम्ही नक्कीच परचेस करा। तुम्हाला हायली रिकमेंड करते, तुम्हाला बांधणी पॅटर्नची साडी हवी असेल तर ही परचेस करू शकता। आणि कपडा हा थोडासा 19-20 आहे, सेम पॅटर्न मध्ये आहे, तर तुम्हाला जी साडी आवडत असेल ती नक्कीच परचेस करा। मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा। साडी हा कपडा थोडा वेगळा आहे आणि छान आहे, हा थोडासा खुलणारी साडी आहे, म्हणजे आपण वेअर करून तर थोडंसं फुलते ही साडी, तर तुम्ही ही नक्कीच घेऊ शकता अशी साडी। आणि याचा कपडा थोडासा रफ कापडमध्ये आहे आणि याला अशी मी तुम्हाला ब्लाउज पीस दाखवून देते। आधी ब्लाउज पीस आलाय भरून असा, तुम्ही हे ब्लाउज पीस तुम्हाला शिवायचे असेल तर तुम्ही 3/4 वाली स्लीव आहे ते त्याच्या पॅटर्न मध्ये तुम्ही शिवू शकता। बॉर्डर दिली आहे छान आणि बॉर्डर हा ब्लॅक कलर दिला आहे, ब्लॅक कलरवर कॉपर गोल्ड कलरच्या कॉम्बिनेशनच्या पूर्ण बॉर्डर दिली आहे आणि याला व्हाईट असा कलर आहे। हा कलर थोडासा ग्रेश कलर मध्ये आहे, ग्रे आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि थोडं व्हाईट कलरचं बांधणी पॅटर्नचं दिलं आहे वर्क आणि छान आहे, पूर्ण प्रिंट दिलेली आहे, साडी पूर्ण भरीव आहे आणि तुम्हाला नक्कीच तुम्ही डेली वेअर मध्ये वगैरे नाहीतर मग कुठे तुम्ही माहेरी वगैरे जात असेल तर नक्कीच हे तुम्ही साडी परचेस करू शकता, नाहीतर मग छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये नक्कीच तुम्ही ही साडी घेऊ शकता। आणि छान आहे पदर, हे बघू शकता, तुम्हाला मी पदर दाखवते, पदर ही छान असा भरीव आहे आणि तुम्ही वन साइडी पदर ठेवा तर छान हायलाइट दिसेल तुमचा पदर। आणि या साडीला थोडंसं गोल्डन कलरचे हे दिले आहे, लेस दिले आहे अंदर, असं तुम्हाला दाखवते आणि छान आहे साडी, भरीव आहे आणि साडी एक नंबर आहे, कपडा पण एक नंबर आहे आणि तुम्ही घातल्यावर आणखी छान दिसते साडी। याच्यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल पण आहे आणि या साडीमध्ये मी तुम्हाला सांगते, या साडीमध्ये लाईट कलर आहे, जेणेकरून ब्लॅक कलरवर लाईट कलर उठून दिसेल म्हणून ह्या साडीवर लाईट कलरच अवेलेबल आहे, डार्क कलर नाही आहे। तर नक्कीच तुम्ही परचेस, तुमच्याकडे लाईट कलर साडी नसेल नाहीतर तुम्हाला लाईट कलरची साडी हवी असेल तर नक्कीच तुम्ही साडी घेऊ शकता आणि लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस। मूविंग ऑन लास्ट साडी, 5th नंबरची साडी आहे, ग्रीन कलरची साडी। ग्रीन कलरची साडी ही खूप सुंदर आहे, मला स्पेशली खूप आवडली आहे साडी आणि छान आहे आणि शाईन आहे आणि तुम्हाला पूर्ण ग्रीन कलरची साडी आहे। तुम्हाला या साडीमध्ये पर्पल कलरची साडी आहे, रेड कलरची, मरून कलरची खूप सारे साडी आहे, पण प्लेन मध्ये आहे। आणि हा पूर्ण कपडा मी तुम्हाला सांगते ना, कपडा पूर्ण सिल्क मध्ये आहे, पदर भरीव आहे आणि हा पूर्ण गोल्डन कलरचे आणि क्रीमिश कलरचे बुट्टे दिले आहे आणि इथे मिररची लेस दिली आहे, छान अर्ध्या गोलाईमध्ये लेस दिली आहे, छान आणि भरीव आहे, पूर्ण साडी भरीव आहे, मी तुम्हाला दाखवते ना, पूर्ण साडी अशी भरीव आहे आणि साडीला अर्धा गोलाईमध्ये लेस दिलाय, तुम्ही ब्लाउजला स्लीव मध्ये असं लावू शकता, छान असं छोटंसं मेगाबाई वगैरे शिवू शकता। आणि पदर मी तुम्हाला दाखवते, पदर हा पूर्ण भरीव आहे, तुम्हाला दाखवते ना, पदर खूप सुंदर आहे आणि साडी घातल्यावर वेअर केल्यावर खूप सुंदर दिसते साडी, तुम्ही नक्कीच घेऊ शकता अशा बँड। आणि ही साडी, एवढे साडी तुम्ही 500च्या आतमध्ये नक्कीच परचेस करा आणि तुम्हाला छोट्या मोठ्या कार्यक्रमाला हलकी फुलकी साडी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या साड्या परचेस। साड्या आहे, एवढ्या साड्यामधून कोणती साडी तुम्हाला सर्वात जास्त आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल। मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयाचा, तोपर्यंत धन्यवाद।